राष्ट्रकुल स्पर्धा 2030चं यजमानपद भूषवण्यासाठी अहमदाबाद सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रकुल स्पर्धा कार्यकारी मंडळाने अहमदाबादमध्ये स्पर्धांचं यजमानपद मिळावं अशी शिफारस करणार आहेत असं म्हटलंय आणि या संदर्भातला अंतिम निर्णय 26 नोव्हेंबर 2025ला ग्लासगोमध्ये होणाऱ्या महासभेत घेतला जाईल। राष्ट्रकुल स्पर्धा 2030चं यजमानपद भूषवण्यासाठी अहमदाबाद सज्ज झालेला आहे आणि राष्ट्रकुल स्पर्धा कार्यकारी मंडळाने या अहमदाबादमध्ये स्पर्धांचं यजमानपद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केले। या संदर्भात आणखी तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, ही शिफारस नेमकी कधी केली जाणार आहे आणि एकूणच राष्ट्रकुल स्पर्धेसंदर्भातला तपशील? श्रद्धा, खरं तर या संदर्भात घोषणा झालेली आहे। भारतामध्ये 2030च्या कॉमनवेल्थ स्पर्धा होणार आहेत। 2026च्या स्पर्धा ह्या कॅनडामध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, त्यानुसार त्या ठिकाणी होणार नाहीये। त्या ग्लासगो स्कॉटलंडमध्ये होत आहेत। 2022 मध्ये बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये झाले, तर 2026ला ग्लासगोला होणार आहेत आणि 2030ची घोषणा धर्मेंद्र प्रधान यांनी केलेली आहे। आणि विशेष बाब म्हणजे अहमदाबाद इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे, या ठिकाणी या स्पर्धा होणार आहे। राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे थोडक्यात अगोदर ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहती ज्या होत्या, ज्या खाली त्यांच्या अधिपत्याखाली असलेले 56 देश आहेत, त्यांच्या अंतर्गत ह्या स्पर्धा होतात। त्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका अशा देशांचा समावेश होतो। सुरुवातीला यामध्ये ब्रिटिश अधिपत्याखाली असल्यामुळे या खेळांना वेगळं नाव होतं, मात्र या खेळाचं नाव नंतर बदलण्यात आलं, याला कॉमनवेल्थ गेम असं म्हटण्यात आलं। यामध्ये ऍथलेटिक्स, स्विमिंग, बॉक्सिंग, हॉकी, बॅडमिंटन, वेट लिफ्टिंग यासारख्या 20 पेक्षा अधिक खेळांचा समावेश केला जातो। आणि बरोबर, या स्पर्धांसाठी अहमदाबाद आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। अपडेट घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।